शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला ताक अंडीमुळे होणारे जबरदस्त फायदे, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पावसाळी कांदा लागवड करा किंवा उन्हाळी कांदा लागवड करा, पण आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या खिशाला परवडेल असं स्वस्तात मस्त आणि कमी खर्चामधलं जे ताक अंडी आहे, तर याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून कांदा पिकाची आपली जोमदार जबरदस्त वाढ होईल आणि उत्पादन देखील आपल्याला भरघोस मिळेल. तर लक्षात घ्या, आपण कांदा पिकाला या जे काय ताक अंडीचा वापर करायचा आहे, तर हा पाण्यातून करायचा आहे, फवारणीतून करायचा आहे, ड्रिपमधून करायचा आहे का स्प्रिंकलरमधून करायचा आहे, ही माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी कांदा पिकाला आपण ताक अंडी वापरत असताना हे द्रावण कशा पद्धतीने तयार करायचे, याचं प्रति पंपाचं प्रमाण किती असणार आहे, 1 एकरचं प्रमाण किती असणार आहे आणि याची फवारणी आपण कशा पद्धतीने करायचे आणि पाण्यातून किती सोडणं गरजेचं आहे, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण ताक अंडी म्हणजेच दही किंवा अंडी, तर यामध्ये घटक कोणते आहेत हे पाहून घेऊया. तर लक्षात घ्या, ताकामध्ये आपल्याला जास्त प्रमाणे मायक्रो न्यूट्रन बघायला मिळतात आणि उत्तम प्रतीचं ताक हे बुरशीनाशक म्हणून देखील काम करतं. त्याचबरोबर या अंड्यामध्ये आपल्याला ॲमिनो हा घटक जास्त प्रमाणे बघायला मिळतो. लक्षात घ्या, आता आपण कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी आमची पात कमी हाईटला आहे, पातीला चाके की नाही, शायनिंग नाही किंवा पात आपली ही करपा भुरी डावणीसारखी झालेली दिसते, मग यासाठी आपण काय करतो, जे जबरदस्त रिझल्ट देणारं टॉनिक आणतो, ॲमिनो, फुलविक, इतर सारे घटक असणार. तर हे तुम्हाला बाजारातून आणायची गरज नाही, ह्या अंड्यामध्येच ती कमतरता भरून निघणार आहे स्वस्तात मस्त. आता हे झाले ताक अंडीमध्ये घटक कोणते आहे. आता हे ताक अंडी द्रावण कशा पद्धतीने तयार करायचे आणि हे ताक अंडी द्रावण आहे, तर याचं एकरी प्रमाण पाहून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला 1 एकरसाठी जे ताक अंडी द्रावण तयार करायचे म्हणजे दही तयार करायचे, तर सुरुवातीला आपल्याला एक प्लास्टिकची मोकळी बरणी जी 2 लिटरची असेल तर ही आणायची, जी किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल तुम्हाला पारदर्शी बरणी, हे घेऊन या. आता हे आणल्यानंतर 1 एकरसाठी कांदा पिकाला ताक अंडीचं द्रावण तयार करायचे, तर ते कसं, आपल्याला 10 अंडी घ्यायची. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, 10 अंडी आणायची. आता काही शेतकरी म्हणते ही अंडी कोणत्या कोंबडीची आणायची, गावठीची आणा किंवा बॉयलरची आणा, कोणतीही आणा, हे झालं क्लिअर. आता यामध्ये ताक किंवा दही घ्यायचे. आता दही किंवा ताक घेताना आपल्या घरी थोडंसं शिल्लक असेल तर ते घेऊ शकता आणि याच्यामध्ये दूध टाकून वाढवू शकता. 1 लिटर ताक किंवा दही घ्यायचे. आता काही शेतकरीमध्ये आमच्याकडे उपलब्ध नाही, शेजाऱ्याकडून आणा किंवा आपल्या गावामध्ये जी हॉटेल असतील, किराणा दुकान असेल, यामध्ये दही ताक मिळतं, हे घेऊन या, हे वाढवा आणि हे पूर्णपणे 1 लिटर करा. आता हे केल्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला जी अंडी सांगितली मी तुम्हाला 10, तर ही 10 अंडी फोडायची आहेत आणि ह्या भरणीमध्ये टाकायची आहेत. पण लक्षात घ्या, यामध्ये टर्फल अजिबात आपल्याला घ्यायचं नाही. आता हे टर्फल बाजूला ठेवायची, 10 अंडी फोडून टाकायची आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 लिटर ताक किंवा दही टाकणं गरजेचं आहे आणि हे पूर्णपणे द्रावण हलवून घ्यायचं आहे. आता हे हलवून घेतल्यानंतर बंद झाकण करून ठेवायचे. ही बरणी आहे तर ही बाजूला ठेवून द्यायची आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला हे हलवणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे 3 दिवस द्रावण आपल्याला 3 दिवस द्रावण एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. याचा वासही घाण येतो, साईडला ठेवून द्या आणि सकाळ संध्याकाळ हलवायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 4थ्या दिवशी आपल्याला हे द्रावण बरोबर खोलायचं आहे आणि तुमच्याकडे जर बॅटरी पंप असेल, पेट्रोल पंप असेल, तर हा 15 लिटर किंवा 20 लिटरचा असतो आणि तुमच्याकडे STP असेल, ब्लोअर असेल ट्रॅक्टरचा, तर याच्यासाठी 200 लिटर पाणी घ्यायचे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आता याचं प्रति पंपाचं प्रमाण आणि नंतर मी
ब्लोअरचं प्रमाण सांगतो. लक्षात घ्या, आपला जो पंप आहे 15 लिटर किंवा 20 लिटर, तर याच्यासाठी आपल्याला कांदा पिकाला हे ताक अंडी द्रावण 200 ml किंवा 250 मिली याप्रमाणे यायचे. लक्षात घ्या, हे द्रावण 1 लिटर तयार झालेलं आहे. 250 किंवा 200 मिली घेऊन आपल्याला प्रतिपंपासाठी याची फवारणी करायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जर STP असेल किंवा ब्लोअर असेल तर 200 लिटर पाणी तयार होतं, बरोबर. तर ह्या 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला काय करायचं की टप्प्यानुसार याची फवारणी करायची. ती कशी? आपल्याला 1 एकरसाठी मी 10 अंडी आणि 1 लिटर ताक सांगितले. तर आधी ही फवारणी करून घ्या आणि राहिलेल्या प्लॉटला आपल्याला 4 दिवसांनी फवारणी करायची. परत हे द्रावण तयार करायचे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काही शेतकरी म्हणते आम्ही 1 टाईम फवारणी करू शकतो, पण नाही. तुम्हाला याचा रिझल्ट देखील येणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे झालं प्रति एकरचं प्रमाण आणि आपल्याला प्रति पंपाचं प्रमाण झालं. आता मात्र ताक अंडीच्या वापरामुळे कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे. लक्षात घ्या, बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळणार, जीवाणूजन्य, करपा, भुरी, डावणी यांसारख्या रोगांवर जबरदस्त नियंत्रण झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कांदा पिकाची ग्रीनरी, शायनिंग, क्वालिटी, चकाकी जास्त प्रमाणे दिसून आलेली तुम्हाला येणार. इतरांच्या प्लॉटपेक्षा ताक अंडी तुम्ही जर तुमच्या प्लॉटवर फवारणी करताय कांदा पिकावर, तर निश्चित स्वरूपात तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ मिळणार आणि तुमची प्लॉटची शायनिंग ही एकच नंबर झालेली तुम्हाला दिसून येणार. म्हणजेच काय, एकंदरीत ताक अंडी हे उत्तम प्रकारचं टॉनिक आहे, बुरशीनाशक आहे आणि उत्पादनामध्ये वाढ करणारं जबरदस्त संजीवक देखील आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला ताक अंडीच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हो, तुम्ही जर कांदा पिकाची लागवड केली किंवा नसेल केली, तर ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली नसेल ते शेतकरी आपली व्हिडिओ पाहत असेल, त्या शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कांदा पिकाची लागवड केली असेल, हा प्रयोग करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून आपली व्हिडिओ पाहतात, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, तुमच्या मनातील प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात मला विसरायचं नाही. आणि हो, येणाऱ्या काळात कांदा पिकाला ताक अंडी हे पाट पाण्यातून ड्रिपने आणि स्प्रिंकलरने दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. पण त्यासाठी मला जास्तीत जास्त कमेंट्स करा, तरच आपण ती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमचा कांदा किती दिवसाचा झालेला आहे, कोणत्या अवस्थेत आहे आणि तुम्ही कुठून बोलताय, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.